नमस्कार. आता आपण पाहतात बहुजन शक्ती न्यूज. मी आता आलोय कोपरगाव येथील सुभाषनगर मध्ये. आपण बघू शकता काही इथं पूर्ण ढापा तुटलेला आहे. आता लहान मुलं येवदाव करता इथं कंटिन्यू. आता ही एकदम छोटी बोळ आहे, आपण बघू शकता. छोटी बोळ आहे, एखादा लहान मुलं येवदाव करता. आता हा बी रस्ता बघू शकता आपण कंटिन्यू. लहान मुलं येतात, गाड्या येतात, रात्रीचा अंदाज नाही येता एखाद्याचा अपघात होऊ शकतो. तर त्याची जबाबदारी घेणार कोण? तर नगरपालिकेने लवकरात लवकर इथं आहे ना ढापा बसवा, जेणेकरून अपघात होणार नाही. तर आता आपण समक्ष नागरिकांकडून जाणून घेऊया. अनेक नागरिक आहे, तर बोला भाऊ. भाऊनी सांगितलंय इथं ढापा तुटलेला आहे. सगळ्यात महत्वाचं रात्रीचं अंधारात किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लहान लहान मुलं ये जा करता. ते जर एखाद्याचं पडलं तर डोक्याला लागल. या गोष्टी खरंच महत्वाच्या आहे. भाऊनी मुद्दा बरोबर मांडलाय. तर याचं निवारण झालं पाहिजे. नगरपालिकेने ते काम लवकरात लवकर केलं पाहिजे. मला तर स्थानिक नागरिकांची एवढीच म्हणणं आहे का तुम्ही हे लवकरात लवकर आहे ना ढापा बसवा, जेणेकरून लहान मुलांना दुखापत होणार नाही. आणि स्थानिक जे नागरिक ये जाऊ करता, आता आपण बघू शकता इथं एवढी एवढी बोळ आहे, इथं ये जाऊ करण्याला जागा नाही. तर मी दीपक साठोडे, बहुजन शक्ती प्रतिनिधी कोपरगाव. शकता आता हे सुभाषनगर भागातील संडास आहे. तर पहा आपण पूर्ण कचरा आहे इथं. ना नगरसेवकाचे ध्यान आहे ना नगरपालिका प्रशासनाचे ध्यान आहे. आपण बघू शकता इथं संपूर्ण पूर्ण घाण आहे. लहान मुलं असतील, स्थानिक नागरिक जे वयस्कर वृद्ध व्यक्ती असतील, त्यांना एकदम कायमस्वरूपी ना आजार हे आजारी पडण्याचं लक्षण आहे. आपण बघू शकता पूर्ण पूर्ण संडाशी इथं सर्व जुगार पाते याचाच अड्डा झालेला आहे. इथं संडाशीचा वापर नाही, पण सर्व आजारी पडण्याचे स्थानिक नागरिकांना लक्षण आहे. तर लवकरात लवकर स्थानिक नगरसेवक असतील, त्यांनी लवकरात लवकर इथं साफसफाई करावी, जेणेकरून स्थानिक नागरिकांच्या शरीराला